सभागृहात कामकाज सुरू आहे. फडणवीस बोलतात. हा तयार करण्यात आलेला आहे. जवळपास 398 कोटीचा हा प्रस्ताव आहे जो तयार करण्यात आलेला आहे. काही पैसे याला मागच्या 2 वर्षांमध्ये आपण दिलेले आहेत. आता पीएम जनमन योजना आपल्याला प्राप्त झाली आहे, ज्या योजनेमध्ये आपल्याला यामध्ये पैसे प्राप्त होत आहेत. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये हे जे अपारंपरिक जोडलेले जेवढे 2011च्या जनगणनेतले गावं आहेत, हे सगळे गावं आणि वाडीपाडे याला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी किंवा विजेचं कनेक्शन हे देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त 2011 नंतर देखील काही वाडीपाडे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, त्याचंही आपण नोंद घेतलेली आहे. तिथेही पारंपरिक पद्धतीनं पहिल्यांदा अपारंपरिक पद्धतीनं आणि मग पारंपरिक पद्धतीनं कनेक्शन देण्याच्या संदर्भातली आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याकरता जवळपास 14 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावाला देखील लवकरच मान्यता देण्यात येईल. आपला प्रयत्न आहे की पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये किंवा फार झालं तर 2 वर्षामध्ये, कारण त्या कामात काम करायला थोडी डिफिकल्टी जाते, हे जेवढे अपारंपरिक पद्धतीने जोडलेले वाडीपाडे आहेत आणि गावं आहेत यांना पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी वीज जोडणी द्यायची हा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे हे काम आम्ही निश्चितपणे पुढच्या 2 वर्षात पूर्ण करू. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 748. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, प्रश्न आहे विजेत होणारी दरवाढ. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण संस्था असो किंवा SRA गृहनिर्माण संस्था असो, त्यांना वीज दरवाढी हा परवडत नाही. माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की हा दोघे संस्थाला सोलार प्रकल्पातून जोडणं आणि आमदार निधी असो किंवा वेगळं काहीतरी पॅकेज असो, ते दोघे संस्था गृहनिर्माण संस्थांना जर सोलर प्रकल्पाशी जोडलं तर संस्थांना फायदा होईल. अध्यक्ष महोदय, SRA सोसायटीमध्ये 2-2 लिफ्ट असतात, 2-2 वॉटर पंप असतात, महिन्याला जवळजवळ 1 लाख बिल येते. अध्यक्ष महोदय, त्यांना परवडत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहरासाठी सोसायटीसाठी काहीतरी करावं. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे 5 वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत. आता विजेचे भाव वाढणार नाही आहेत. आता जे टाटानी पण केलेलं आहे, जे BSESने पण केलं आहे, सगळ्यांचे आता मल्टी इयर टॅरिफमध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत. तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 0 ते 300 हे जे ग्राहक आहेत, या ग्राहकांकरता रूफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना, ती योजना कार्यान्वित करतो आहोत. त्याला अलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो आहोत. परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे. मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत, या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे नेण्याकरता, तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतातच येतं, अपारंपरिकवरच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का, याचा निश्चितपणे सरकार विचार करेल.